अरे हा असंख्य जनसमुदाय माझ्याकडे आपण प्रत्यक्षात हा परमेश्वर पुनश्च माघारी करत नाही आणि हर्षवादी मुद्रेने माझी जनता माझ्याकडे पाहण्यासाठी ते आहे पण हीच प्रजा हीच सर्वस्व जनता ज्यावेळी 14 वर्षाचा खडतर वनवास भोगण्यासाठी हा राघव बाहेर पडला त्यावेळी अयोध्येच्या ठिकाणी शोकता पसरली होती प्रत्येक नागरिकाच्या नेत्रात अश्रुधारा उभ्या होत्या आणि असं असताना हा 14 वर्षाचा खडतर वनवास माझ्या जीवनात असताना घडलं ते काय असेल तर माझ्या समवेत माझी जालकी त्याच्या अंगावरचे हात सुद्धा वाढले नसताना सुद्धा 16 दिवस परिपूर्ण झाले नसताना सुद्धा जो संगीत सर्व सुखाचा त्याग करून माझ्या समवेत आला त्याच वेळी ही प्रजा चित्रांचा राघव तिथं आम्ही म्हणून या अयोध्येचा त्याग करण्यासाठी ही सर्व प्रजा तयार झाली पण त्यावेळी माघारी करतो पाहतो तर काल असंख्य जनस्मरण माझ्या समवेत येते मी त्यांना नकार दर्शविला पण ऐकण्यासाठी तयार झाले शेवटी माझ्या रक्ताची शपथ वाहिली त्याच वेळी ही प्रजा माघारी करतो हा 14 वर्षाचा वनवास माझ्या जीवनात काळ तर पित्याला दिलेली वचनाने आईच्या इच्छेसाठी म्हणून हा 14 वर्षाचा खडतर वनवास ज्या अस्त्रावर मात करण्यासाठी देव उत्कर्षासाठी माझे पिताजी दशरथ ज्यांना देवतांना सहाय्य करण्यासाठी म्हणून गेले सहाय्य करण्यासाठी जात असताना समवेत होती माझी कैकेयी माता आणि या कैकेयी माता समवेत असताना युद्ध चालू असताना अचानक रथाचा आस मोडला गेला त्या वेळी तुला सांभाळण्यासाठी माझी कैकेयी माता तयार योग्य वेळी जे संपादन झाला माझ्या पिताला कुणामुळे असेल तर माझ्या कैकेयी मातून म्हणून त्यावेळी प्रसन्न मुद्रेत माझ्या पित्याच्या मुखातून निघणारे शब्द हे कैकेयी मात तू मागशील ते देण्यासाठी मी तयार आहे तुझी असेल ती इच्छा मी पूर्ण करीन त्यावेळी तिला नकार दर्शविला योग्य वेळेत माझी इच्छा व्यक्त करीन त्यावेळी माझी इच्छा पूर्ततेसाठी पूर्वी झटकून करते आणि तो क्षण कोणता असेल तर ज्यावेळी राघवाला राज्याभिषेक करण्याची वेळ आली त्यावेळी इच्छा दर्शवण्यासाठी माझी कैकेयी माता तयार झाली स्वामी तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता आज करायची तुम्हाला आठवण करून देते तो देव त्यांच्या सहाय्यासाठी आपण गेला असुरावर मान केला त्यावेळी मला तुम्ही माझ्या जीवनात वचन दिला त्या वचनाचं काय पितरांच्या लक्षातही नव्हतं अशा त्याची मागणी करी अगं आजही आजकाल मुद्रेत माझ्या राघवाचा राज्याभिषेक करत असताना तू मागण्यासाठी तयार झाली तरी तुला देण्यासाठी हा दशरथ तयार त्यावेळी त्याने इच्छा व्यक्त केली की कोणती असेल तर माझ्या हाताला राज्याभिषेक व्हावा आणि राघवाला 14 वर्षाचा खडतर वनवास भोगावा आणि हा 14 वर्षाचा खडतर वनवास हा राघव तयार झाला या 14 वर्षाच्या खडतर वनवासात राम रावण युद्ध झालं राघवाला आपल्या जीवनात फिरते काय असेल त्या जानकीचं शौर्यजन्म झालं त्याने करून राम रावण युद्ध जिंकलं पुत्र भोवताली सर्वस्व संपले गेले पण अहंकार काही त्याचा संपला शेवटी रावणे संपला पुनश्च मी माघारी परतलो आणि यावेळी या अयोध्येवासियांच्या सर्वस्व जनतेच्या बाबतीत एक राजकर्ता म्हणून या रत्नागिरी सिंहासनावर विराजमान आहे साक्षात अवघड जरी झालं असेल तर सत्यत्वाचा जन्म आहे ते तत्व जे महत्व पाहायचे ते प्रत्येक शास्त्रोक्त पाहतो परमेश्वर म्हणून माझ्या चरणी नतमस्तक होत आहे पण या जगात माणुसकी म्हणजे काय आहे त्या परिणाम वागणं हे माझ्यासारखं विभक्त करते आणि म्हणून राघव त्या परिणाम वागण्याचा प्रयत्न करतोय या जगाला सर्वस्व शांतमय करणं हे माणूस करतोय आणि याच्यासाठी मी या विश्वाचा पालक आहे हे तत्व मी मागण्यासाठी आहे मी पालक याला Thank you.
Thank you.